अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते। मंडळींनो, थंबवरून तुम्हाला कळालं असेलच की आजचा पण जो काही व्हिडिओ आहे किंवा माहिती आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे आणि देवघरामध्ये आपल्या इष्टदेवतांची किंवा आपल्या गुरूंचे मूर्ती वगैरे तर आहेतच। त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, महादेवाची पिंड असेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल, खंडोबांचा टाक किंवा मूर्ती असेल, इतर देवी देवतांची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती वगैरे असेल, जे काही म्हणजे यंत्र सुद्धा असतील बघा, यंत्र असतील आणि मूर्ती सुद्धा असतील, त्या मूर्तींवरती किंवा यंत्रांवरती आपण वारानुसार किंवा आपण स्वामींचं कसं, आता स्वामींच्या मूर्तीवरती सगळ्यांना कोणाला रोज अभिषेक करणं होत नाही, तर गुरुवारी ते अभिषेक करतात किंवा इतर जी काही पुण्यकाळ पुण्यतिथी असते त्या दिवशी ते अभिषेक करतात किंवा वारानुसार प्रत्येक मूर्तीवरती आपण अभिषेक करतो किंवा सणवार असेल त्या दिवशी आपण मूर्तीवरती अभिषेक करतो। तर अभिषेक केल्यानंतर मग तो पंचामृताने केला असेल किंवा शुद्ध प्यायच्या पाण्याने केलेला असेल, पण ते खूप लोक काय करतात की बा जे तीर्थ तयार होतं ते फक्त पटकन बाजूला करतात, मूर्ती बाजूला करतात। तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, जे काही तीर्थ तयार होतं अभिषेकाचं ते तीर्थ प्राशन करताना म्हणजेच ते पिताना आपल्याला एक प्रभावी मंत्र बोलायचा आहे। तो प्रभावी मंत्र जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुम्ही अभिषेक करता आणि तो अभिषेक करताना ते तीर्थ प्राशन करताना तुम्ही बोलला, तर नक्कीच तुम्हाला सांगते अकाल मृत्यू हरणम होतं। म्हणजेच काय, तुम्हाला जो काही अकाल मृत्यू येणार आहे तुमच्या आयुष्यात, जो काही योग असेल पुढे जाऊन भविष्यकाळामध्ये, तो सुद्धा तुमचा दूर होतो। म्हणजेच काय, अपघाती मृत्यू म्हणतात ना, किंवा काल ती व्यक्ती मला भेटली, आज अचानकपणे ती नाही आहे, तिला मृत्यू आला आहे, किंवा अपघाती वळण ऍक्सिडेंट असेल किंवा हार्ट अटॅक असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीने मृत्यू अचानकपणे आला असेल, तर तो अकाल मृत्यू जो आहे तो टळतो। त्याचबरोबर तुमच्या घरातल्या व्यक्तींना किंवा तुम्हाला एखादा दुर्धर आजार जखडलेला आहे, म्हणजेच आधी व्याधी जखडलेल्या असतील, त्या सुद्धा या प्रभावी मंत्राने आपण जे तीर्थप्राशन केलं तर नक्कीच तेथून आपली मुक्तता होणार आहे कायमची। तर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला तर सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरे आहे आणि देवघरांमध्ये आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे इष्टदेवतांचे टाक मूर्ती सगळ्या काही गोष्टी आहेत। आपल्या गुरूंची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती देवघरात असेल, तर आपण काय करतो प्रत्येक दिवशी, म्हणजे समजा आज सोमवार आहे आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करूया, मंगळवार असेल तर कुलदेवीच्या टाकावरती आपण अभिषेक करूया, आणि बुधवार असेल तर गणपती बाप्पा असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक असेल, आणि कोणी कोणी 12ही महिना, आता माझंच उदाहरण घ्या, मी माझ्या घरामध्ये देवघरामध्ये पाहिलं असेल स्वामींची मूर्ती आहे, त्या स्वामींच्या मूर्तीवरती माझी रोजच अभिषेक असतो। रोज मी त्याच्यावरती एक वेळेस पुरुष सुक्तमचा अभिषेक आणि एक वेळेस श्री सुक्तमचा अभिषेक, आणि ज्यावेळेस गुरुवार असतो त्यावेळेस श्री सुक्तम पुरुष सुक्तम आणि पवमान सुक्तमचा अभिषेक करत असते। पण रोज माझ्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीवर हा अभिषेक हा होतच असतो आणि वारानुसार इतर देवी देवतांची मी अभिषेक त्यावेळेस करत असते। आता कालाष्टमी असेल तर आपली कुलदेवीचं टाक मूर्ती असेल त्याच्यावरती अभिषेक झालाच पाहिजे, कुंकुमार्चन झालंच पाहिजे। तर अशा प्रकारे आपण खूप लोकांना सवय असते अभिषेक करायची, पंचामृताने असेल किंवा शुद्ध प्यायच्या पाण्याने असेल, पण खूप लोक काय करतात, पटकन अभिषेक झाला की मूर्ती बाजूला करतात आणि पाणी जे आहे ते एका वेगळ्या ग्लासमध्ये तांब्यामध्ये काढून घेतात, किंवा कोणी कोणी काय करतं, अभिषेक केलेलं जे काही पाणी आहे ते सरळ किंवा तीर्थ जे आहे ते सरळ झाडांना टाकून देतात। तर तसं न करता, एवढी मोठी घोडचूक न करता, ते जे काही तीर्थ आहे अभिषेकाचं ते खूप पॉवरफुल आहे, एका टॉनिक प्रमाणे काम करतं। ज्यावेळेस आपण मंत्रोच्चार करून एखाद्या मूर्तीवर अभिषेक करतो किंवा गुरूंच्या मूर्तीवर अभिषेक करतो किंवा साधा यंत्रावरती श्री यंत्र असेल, नंतर महामृत्युंजय यंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, याच्यावरती ज्यावेळेस अभिषेक करतो आणि ते अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते एका टॉनिक प्रमाणे काम करतं। मंत्र स्तोत्र म्हणून आपण त्या पाण्याने अभिषेक केलेला असतो आणि आपल्याला माहिती आहे की पाणी हे सर्व प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा आकर्षित करतं। आपल्या मंत्र स्तोत्र जर म्हटलं त्याची पण पूर्ण ऊर्जा त्या पाण्यामध्ये आकर्षित होते आणि ते जे साधं पाणी आहे ते एका तीर्थाप्रमाणे, ते म्हणजे एक तीर्थामध्ये ते कन्वर्ट होतं आणि त्यानंतर एका टॉनिक प्रमाणे आपल्याला काम करतं ते आपल्यासाठी। म्हणून आपण काय करायचं आहे, ज्या वेळेस आता तुम्हाला मी स्टेप वाईज सांगणार आहे की बा गुरूंचा अभिषेक करताना कुठला मंत्र म्हणजे कसा मंत्र म्हणायचा आहे आणि ते तीर्थप्राशन करायचं आहे। त्यानंतर आपण समजा बाळकृष्ण म्हणजे विष्णूंच्या मूर्तीवर असेल, बाळकृष्णांच्या मूर्तीवर असेल, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर, महादेवांच्या मूर्तीवर अभिषेक करतो किंवा इतर देवींच्या जे काही मूर्ती आहेत त्यांच्यावर अभिषेक करतो, त्यावेळेस आपण कुठला मंत्र बोलायचा आणि कशा पद्धतीने बोलायचं आहे ते तुम्हाला मी सांगते आता। तर सर्वप्रथम आपल्याला जे अभिषेक करताना जे तीर्थ तयार होतं त्यावेळेस मूर्ती लगेच बाजूला करायची नाही। काय करायचं, शुद्ध प्यायचं पाणी घ्या अभिषेक करताना, रोज पंचामृतच पाहिजे असं काही नाही आहे। ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करता, जर पंचामृत तुम्ही अवेलेबल करू शकत असाल चालेल, ते सुद्धा तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करू शकता तो मंत्र बोलून। जर
ते शक्य नाही तर जर तुम्ही रोज प्यायच्या पाण्याने जरी अभिषेक केला ज्या वारानुसार किंवा तिथीनुसार त्या त्या देवी देवतांच्या, तर काय करायचं आहे आपल्याला, अभिषेक झाला की मूर्ती लगेच उचलायची नाही. आपल्याला काय करायचं, ते जे पाणी आहे म्हणजे आपल्या जे तांब्यामध्ये आपण अभिषेकासाठी पाणी घेतलंय पळीने, त्याच्याने काय करायचं, समजा स्वामींची मूर्ती आहे, गुरुवार आहे, त्यावेळेस आपण त्याच्यावरती अभिषेक केला आहे, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, पवमान सुक्तमचा अभिषेक आपण त्याच्यावरती केला आहे. पाणी आहे तसंच ठेवायचं तिथे, तीर्थ म्हणजे जे काही आहे तयार झालं तसंच आपल्याला तांब्यामध्ये ठेवायचं आहे. स्वामींची मूर्ती तिथेच ठेवायची आहे. काय करायचं, तांब्यामधून पाणी घ्यायचं, 3 पळ्या पाणी त्यांच्या पायावरती टाकायचं, स्वामींच्या पायावरती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून 3 पळ्या पाणी त्यांच्या पायावर टाकायचं. ते झाल्यानंतर आता काय करायचं, ते जे त्यांच्या म्हणजे ते तांबणामध्ये जे काही तीर्थ तयार झालं आहे अभिषेकाचं मंत्रोच्चार केल्यानंतर, ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. धूपदीप लावायचा आहे. धूपदीप लावूनच आपण अभिषेक करतो. तर ते तीर्थाचं पाणी जे आहे तांबणातलं, ते हातावरती घ्यायचं, उजव्या हातावरती, आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र कोणता, अकाल मृत्यू हरणम अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. आणि आपण ज्यावेळेस समोर जो मंत्र आहे अमुक तीर्थ जठरे धारम्यहम, हा जो मंत्र आहे, या मंत्रामध्ये ज्यावेळेस अमुक हा शब्द आहे, त्या अमुक शब्दाच्या ठिकाणी तुम्ही ज्या देवी देवतांच्या मूर्तीवर अभिषेक करत असाल, आता आपण श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करतो आहे, तर तो मंत्र कसा म्हणायचा, हातात ते तीर्थाचं पाणी घ्यायचं आणि काय म्हणायचं, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. अमुकच्या ठिकाणी म्हणायचं श्री गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थम जठरे धारम्यहम. अमुक जो शब्द आहे, मी तुम्हाला तो मंत्र लिहून देईल, अमुक जिथे येतो त्या ठिकाणी आपण ज्या देवी देवतांचे आपण अभिषेक करतो आहे आपल्या तांबणामध्ये घेऊन, त्यांचं तिथे नाव घ्यायचं आणि तिथे म्हटल्यानंतर मंत्र तो जो तीर्थ आहे ते तुम्हाला प्राशन करायचं आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारेच तो मंत्र बोलून तुम्हाला तो प्राशन करायचा आहे. यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अकाल मृत्यू हरणम मंत्रामध्येच दिलेला आहे. तुमच्या जे काही अकाल मृत्यू येणार आहे किंवा येऊ नये असं घरातल्या व्यक्तीने वाटत असेल तर नक्कीच असा मंत्र बोलूनच ते तीर्थ तुम्ही प्राशन करायचं आहे. आणि सर्व व्याधी विनाशनम म्हणजेच आधी व्याधी दुर्धर आजार जे काही जखडलेले आहेत, जुने आजार आहेत, ते पूर्णपणे बरे होण्यास मदत होत असते. आता समजा तुम्ही विष्णूंच्या मूर्तीवरती जर तुम्ही अभिषेक करत असाल तर तुम्ही कसं म्हणायचं आहे मंत्र ते तुम्हाला सांगते. समजा अभिषेक झाला आहे, मूर्ती तांबणातच आहे, 3 पळ्या पाणी त्यांच्या पायावर टाकायचं आणि ते तांबणातलं ते तीर्थ तयार झालं आहे मंत्रोच्चाराचं ते हातात घ्यायचं. विष्णूंच्या मूर्तींसाठी कुठलं कसं म्हणायचं ते मी तुम्हाला सांगते. आता विष्णूंची मूर्ती आहे तर काय म्हणायचं, हातात तीर्थ घेऊन अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम, असा मंत्र म्हणायचा. समजा तुम्ही महादेवांची पिंडीवर अभिषेक केला आहे, शिवकवच असेल, शिव महिम्न स्तोत्र किंवा रुद्रपठण करून तुम्ही अभिषेक केला असेल प्यायच्या पाण्याने, आणि त्यावेळेस तुम्हाला 3 पळ्या पाणी त्यांच्यावर टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या तांबणातलं पाणी हातात घ्यायचं आणि काय म्हणायचं, महादेवाचा अभिषेकाचं तीर्थ पिताना प्राशन करताना कसं म्हणायचं ते तुम्हाला सांगते. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. अमुकच्या ठिकाणी काय म्हणायचं, शिव पादोदकम तीर्थ जठरे धारम्यहम. हे झालं महादेवांचा अभिषेकाचं तीर्थ प्राशन करताना. त्यानंतर आहे गणपती बाप्पांचा अभिषेक आपण अथर्व शीर्ष म्हणून करत असतो, चतुर्थी असेल किंवा इतर मंगळवारी बुधवारी. तर त्यावेळेस काय करायचं, ते जे तीर्थ तयार ते तीर्थ प्राशन करताना अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम गणेश पादोदकम तीर्थ जठरे धारम्यहम. हे झालं गणपती बाप्पांचं. त्यानंतर आपण ज्यावेळेस सूर्यांना अर्घ्य देतो, सूर्य किंवा कोणाकोणाकडे सूर्य देवतांची मूर्ती म्हणजे जे यंत्र असतं ते सुद्धा घरामध्ये असतं, किंवा सूर्यदेवतांची जी काही मूर्ती आहे ती सुद्धा देवघरामध्ये असते खूप जणांच्या. तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर अभिषेक करताना काय करायचं, सेम म्हणायचं, फक्त तिथे नाव चेंज करायचं. काय, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्य पादोदकम तीर्थ जठरे धारम्यहम. ते झालं. त्यानंतर आता समजा तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती करत असाल तर तुम्हाला तिथे नाव घ्यायचं, तुमची जी काही कुलदेवी आहे, किंवा सरळ सरळ म्हणायचं कुलदेवी पादोदकम तीर्थ जठरे धारम्यहम. त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला असेल, ते तीर्थ प्राशन करताना तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचं, अन्नपूर्णा देवी पादोदकम तीर्थ जठरे धारम्यहम. किंवा देव म्हणजे जे काही देवी देवतांची आहेत त्यांची नावं घेऊन तुम्हाला तिथे अमुक ठिकाणी त्यांचं नाव घ्यायचं आणि समोर ते पूर्ण मंत्र म्हणायचा आणि ते तीर्थ जे आहे हातात घेतलेलं ते तुम्हाला प्राशन करायचं आहे. म्हणजे हातामध्ये तांबणातलं घ्यायचं पाणी हातामध्ये ते प्राशन करायचं. पण खूप लोक फक्त सरळ घेतात आणि पितात, तर त्याचा काही अर्थ नाही आहे. तर सरळ सरळ तुम्ही असा मंत्र म्हणून, हा प्रभावी मंत्र आहे,
हा मंत्र बोलूनच तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना पण तो शिकवा, लहान मुलांना पण शिकवा. त्यांना ज्यावेळेस तुम्ही तिथं प्राशन करायला लावणार असाल त्यावेळेस. आणि स्वतः सुद्धा प्राशन करताना असा मंत्र म्हणूनच तुम्ही तो प्राशन करायचा आहे. सगळं काही सांगितलं आहे. ज्या देवी देवतांचा अभिषेक केला आहे त्यांचं नाव घेऊन तुम्हाला ते मंत्र बोलायचं आहे. पण नक्कीच करून बघा, खूप जास्त प्रभावी ही सेवा आहे आणि तुम्हाला स्वतःलाच खूप जास्त त्याचा म्हणजे पॉझिटिव्हिटी जाणवेलच, त्याचबरोबर तुम्हाला अनुभव सुद्धा त्याचा लवकरच जाणवेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओतली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.